रणजित, अलीकडे तू लयच गपगप असतो र. हा का र? तुला काय कोण बोललंय का? अरे कार बा कार. हा का रडतोस रे? हा मला बाबाची आठवण येते. बा रणजित, मी सांगते ते ऐकशील का जरा माझं? बोल. तू लग्न करावंस अशी माझी इच्छा आहे बघ. मेघा बरोबर लग्न करतो. बघू जाऊ येतो. ए अरे कुठे चाललाय? जेवण बनवलंय मी दोघांसाठी, ये ना. आई बघ ना खाऊन कसं बनलंय. बघते बघते. खा रे तू पण. बघते ना भाजी कशी बनवली. छान झालंय. छान झाली. बर बसा तुम्ही, मी माझं थोडं काम राहिले ते करून घेते. हा चल. अरे तू कुठं निघालाय? बस किती नाही एवढं प्रेमाने बनवून आणले, खा की. हा खा की. रणजित, रणजित, अरे तुझ्याशी बोलते. एवढा राग का रे तुला माझ्यावर? खा म्हणताय ना आता. 2 दिवसावर परीक्षा आली, जा अभ्यास कर. आणि इकडे काय करतेस? रणजित, आय लव्ह यू. मला माहिती आहे तुझं माझ्यावर प्रेम नाहीये, पण त्यासाठी मी आपली मैत्री नाही तोडू शकत. अगं मेघा, मी तुझ्यावर नाराज नाहीये, पण मला थोडासा वेळ दे. आणि हा, आपली मैत्री कधीच तुटणार नाही हे तुला मी प्रॉमिस करतो. ठीक आहे, घे जेवण करून, मी जाते आता. महाराज, महाराज, महाराज आवाज आला. नक्षत्र आवाज आला. महाराज कसं झालं? नक्षत्र आवाज आला. एक काम कर, तू जा आणि बघू ना कशी आवाज आहे. कुठं महाराज? माझा लगेच झालं नाही. तू जर गेला नाही तर मी तुला शाप देईल.
तुझं आयुष्यभर लग्नच होणार नाही. महाराज असं करू नका, गरीबाच्या पोराला माझं अजून लगीन व्हायचंय. म्हटलं तर आपण असं करू, आपण दोघं मिळून जाऊन बघूया. चला ना महाराज. ठीक आहे, चला चला. काय झालं महाराज? मला चला आईला गेले एकदम. माझी इच्छा आहे जर तुम्ही पूर्ण केली तर तुम्हाला सोडून चालेल, करतो. आदिराज आणि गिरिजाचं लग्न होणार नाही असं सांगायचं. आणि जर लग्न जर झालं तर मुलाच्या जीवाला धोका आहे असं सांगायचं. काय पण असं का? तुला आता माझ्यासोबत घेऊनच जातो. महाराज करतील. पण आम्हाला ते मारून टाकतील. नाही मरायला तयार राहा. नको 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 महाराज, आता लगेच मरण्यापेक्षा हे चालेल. चालेल चालेल महाराज तुम्हाला आपण आता घरात नाही. खरंच भूत आलेलं वाटतं. अरे बापरे, शंकरा. तुम्ही जर आदिराजचं लग्न मोडलं तर आम्ही तुम्हाला मारून टाकू. खरंच भूत आलेलं. बापरे, माफ करा मला, मी मस्करी करत होतो. या चुकीला माफी नाही. तर 100 उडवा शकाल. अहो महाराज, हे खोटं भूत आहे ते. काय बोलतो? खरंच की. आजचा दिवस खूपच खराब होता. काय तुला पण रात्रीचे आवाज ऐकायला येतात का? तू नालायक आहेस का? तो महाराज रातभर झोपला नसेल. अरे अरे थांब, इकडे काहीतरी. अरे रणजित रडतंय तिकडे. राव चल ना बघू काय झालंय. रणजित, ए रणजित भावा, काय झालं तुला रडायला? अरे गिरिजाचं लग्न ठरले आदिराज सोबत. आज आदिराज मार खाणार. शिवा चल तू भावा, काळजी नको करू, बघूया लग्न कसं होतंय. गिरिजानं वडिलांना वचन दिलंय रे, त्यामुळे आपण काहीच नाही करू शकत. तू नको ना रडू, सगळं काही ठीक होईल. तू काही खाल्लंस का? मन नाही माझं. चल खायला जाऊ काहीतरी. नको रे, जाऊ नये. चल. अरे मंग्या कुठे गेलाय रे? मंग्या वसुलीला गेलाय. बोलून घे त्याला, आज पार्टी आहे माझ्याकडून सगळ्यांना. बस का भावा, भावाचं लग्न ठरलंय. काही लोक आपल्या लायकीपेक्षा जास्त उडतात, त्याला त्याची लायकी दाखवली पाहिजे. ए नीट बोलायचं काय? नाही तर काय करशील? मारशील, मार. ए रंज्या, तुला म्हणलं होतं ना गिरीजा संग माझंच लग्न होणार, आणि आता हे तू मान्य कर की तू हरलायस. वेळ माझी वाईट आहे म्हणून मी शांत आहे, नाहीतर तुझी लायकीच दाखवत असते. चल रे जीवा. रंज्या लग्नाला यायचं लग्नाला.